जय शिवराय. सध्या आपण आहोत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेमध्ये, ज्यांनी परंपरेनुसार कित्येक वर्षापासून ज्या व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यासोबत आपण आज बोलणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? दत्ता उत्तमराव घेणे. ढेणे. तुम्ही किती वर्षापासून या यात्रेमध्ये येत आहेत? तिसरी पिढी आहे माझी. तुमची तिसरी पिढी म्हणजे तुमच्या आजोबापासून तुम्ही आजोबा पंजोबा गेलेले तर पंजोबा गेलेले आहेत. बरं, काय यात्रेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काय बदल होताना दिसतो? ह्या आता तुम्ही 3 पिढ्याचं तुमच्या याच्यामध्ये आहात, म्हणजे तुमचं आयुष्य सुद्धा आता या यात्रे म्हणजे लहानपणापासून तुम्ही यात्रा पाहिलेली. या यात्रेमध्ये काय बदल होताना बघितलाय तुम्ही? बदल म्हणजे थोडी जाग्याची याची अडचण झालेली आहे, अशी तशी थोडी जागा कमी पडते. हा, जागा कमी पडते. बरं, आता जर विचार केला तर तुम्ही पहिला जो लोक पहिले कस्टमर इथं यायचे समजा तुमच्या लहानपणापासून तर आतापर्यंत, तर आता पूर्वी येणारे कस्टमर आणि आता येणारे कस्टमर याच्यात काय फरक वाटते तुम्हाला? फरक म्हणजे थोडा धंद्यात फरक पडा. वाढलाय का? वाढला धंदा वाढला. हा, बिलकुल. म्हणजे तुम्हाला असं आणि परत धंदा म्हणजे कस्टमर वाढले, पण त्या पद्धतीनं महागाई सुद्धा वाढली. महागाई वाढली. तुम्हाला जो होणारा प्रॉफिट आहे तो पूर्वी जास्त होत होता का आता तेवढाच होत, म्हणजे जास्त होतंय कमी होतंय का तेवढाच होतंय? तेवढं माल तेवढंच आहे, भांडवल तेवढंच उरत आहे, तसं प्रॉफिट तेवढंच राहते. बरं, तुम्ही या व्यवसायामध्ये समाधानी आहात? हा आहे, आम्ही समाधानी याच्यामध्ये. बरं, कोण कोण असं सहकार्य तुम्हाला? आमचा मुलगा राहतो, घरचे मंडळी राहते. बरं, त्यांनी तुम्हाला बनवण्यापासून विकण्यापर्यंत सहकार्य करतात. जेव्हा ही यात्रा नसते मग तेव्हा काय करतात तुम्ही? म्हणजे तेव्हा कुठे विकताय? बाजार करतो. बाजार करतात म्हणजे प्रत्येक दिवस बिझी आहे का? एखादा आठवड्यातला दिवस आहे खुल्ला? नाही, एक बी दिवस म्हणजे 7 आठवड्याचे 7 दिवस 7 गावाला जाऊन या ठिकाणी तुम्ही बाजार करता. हो. बरं, तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, बरं हा व्यवसाय जो तुम्ही करतायत म्हणजे परंपरेनुसार तुमच्या वडिलांकडनं तुमच्याकडे आलेला आहे, तर काय एकंदरीत समाधानी आहात का? कसं तुम्हाला वाटतंय का मुलांनी सुद्धा हाच व्यवसाय करावा? आम्हाला वाटतं मुलांनी हेच व्यवस्था करावं. बरं, त्यांनी शिक्षण झालंय? त्यांचं शिक्षण झालं. आता इथून पुढे आमचे ते नाताईनं शिक्षण करावं वाटायला आम्हाला. मुलाचं होत नाही. मुलांचं नाही. मुलाचे तुम्हाला असं वाटायला की आता 4थी पिढी कुठेतरी दुसऱ्या व्यवसायामध्ये जावं? बरं, का वाटलंय तसं? तसं वाटलं म्हणजे आता हे लय झालं बेजारी. हा, म्हणजे याच्यामध्ये कष्ट खूप आहेत आणि आता तरुण पिढी कदाचित पुढची पिढी करेल किंवा नाही सांगता येत. पुढची पिढी करू शकत नाही ना. आता नातवांना तरी शाळेमध्ये वगैरे पाठवतायत? हा, नाताला पाठवायचं शाळेत. कोणत्या वर्गात आहेत त्यांनी? अजून सध्या नाही ना, लहान आली आता. लहान आले. पण तुमची मानसिकता आहे की त्यांना वेळेवर शाळेला पाठवायचे योग्य ते आहे, तर त्याला शाळा शिकविणार. बरं, काय तुम्ही या व्यवसायावरती घर वगैरे काही स्वतःच कसं केलेलं आहे? घर बांधलेलं आहे विद्यानगरमध्ये. बरं, एक अर्जुन नगरमध्ये. म्हणजे 2 घरं बांधलेत याच व्यवसायावर? हा, या. बरं, तुमचे वडील होते तेव्हा तुमच्याकडे किती म्हणजे किती काय घर तेव्हा होतं स्वतःचं घर? तेव्हा किरायाने राहिलेलं आहे. तेव्हा किरायाने राहिले? शिलूमध्ये. पण नंतर स्वतः आपण हे व्यवसाय करत करत तुम्ही स्वतःच आता विद्यानगरमध्ये एक घर आहे, परत कुठं? अर्जुन नगरमध्ये पाथरी गेट पाशी 2 ठिकाणी तुम्ही घर बनवले त्याच्यावर. बरं, काय याच्यात बरं कधी कधी असं वाटलं नाही का कधीतरी की हा व्यवसाय सोडून द्यावा, असं कधी जीवनात आली तशी? अजून मला नाही वाटलं व्यवसाय. बरं, याच्यात मेहनत आहे? हा, मेहनत आहे. हे बी आहे, मेहनतीचा फळ आहे. मेहनतीचं फळ म्हणजे रात्री म्हणजे तुम्हाला कधी उठावं लागतं याच्यासाठी? सकाळी 4ला बी उठावं लागतं, कधी 5ला उठावं लागतं, कधी कधी झोप बी होत नाही ना. कधी झोप पण होत नाही. पण म्हणजे मेहनत आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही कमवलंय सुद्धा. बरोबर, कमवलं म्हणून सोडू वाटत नाही ना. त्याच्यामुळे सोडू वाटत नाही. आपण 0 होतो पण आपल्याला हे झालं. बिलकुल. तर हे आहेत ढोणे काका, ज्यांनी त्यांच्या परंपरानुसार या ठिकाणी हा व्यवसाय सुरू होता आणि आजही ते त्याच्यामध्ये आनंदी आहेत. आणि त्यांनी सांगितले की यात्रेचं स्वरूप जरी या ठिकाणी संख्येने छोटं होत असलं तरी मात्र बघा लोक आजही तितकीच केशवराज बाबासाहेब महाराजांची यात्रेची पूर्वी जसकी या म्हणजे आतुरतेने वाट पाहत होती, यंग पिढी आज सुद्धा तितक्याच तत्परतेने या ठिकाणी वाट पाहताना आपण बघतोय. तर निश्चितच मी माझ्या सर्व सेलूकरांना सुद्धा विनंती आहे, जे आपले खरे सेलूकर आहेत म्हणजे ज्यांच्या पिढ्यानपिढ्या या व्यवसायामध्ये या यात्रेमध्ये ज्यांनी सेवा देण्याचा आहे, आपण सेवा म्हणूया, जरी आपण त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडनं ती वस्तू विकत घेत असू पण ती एक प्रकारची सेवाच आहे. तर मी सेलूकरांना विनंती करतो की जे आपले लोकलचे सेलूकर आहेत, ज्या म्हणजे हे आपल्या म्हणजे पेढेवाले असतील, ज्यांच्याकडे चिवडासुद्धा आहे असे असतील किंवा आणखीन खूप सारे जे लोकलचे सेलूकर आहेत, ज्यांनी त्यांचा एक छोटा का होईना पण स्टॉल आपल्या या बाबासाहेब महाराजांच्या यात्रेमध्ये ठेवला आहे, तर आपण निश्चितच त्या सर्वच ह्यांनाच नाही तर जेवढे पण लोकलचे आपले सेलूकर आहेत ज्यांनी त्यांचे छोटे छोटे स्टॉल सुरू केलेले आहेत, तर प्लीज आपण सर्वांनी त्यांच्याकडून काही ना काहीतरी जे खरेदी करता येईल ते खरेदी करून त्या ठिकाणी निश्चितच त्यांना सहकार्य करायचं आहे. त्यांचा म्हणजे त्यांना आपण
आपल्या परीनं कसं त्यांना सहकार्य करता येईल त्याचा आपण निश्चितच प्रयत्न करायचा आहे. तूर्तसा थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय